225 कोटींचा टप्पा पार. पुणे पीपल्स बँक तळेगाव दाभाडे शाखेत जल्लोष. पुणे पीपल्स बँक तळेगाव दाभाडे शाखेने 25 मे 2026 रोजी तब्बल 225 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशानिमित्त शाखेमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. स्थानिक संचालक बबनराव भेगडे यांच्या हस्ते केक कापून या यशाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी संचालक कौस्तुभ भेगडे यांनी शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक करत त्यांच्या मेहनतीचे अभिनंदन केले. तसेच पुढील काळात शाखेचा व्यवसाय 300 कोटींपेक्षा अधिक कसा वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या. या प्रसंगी संचालक बबनराव भेगडे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य कौस्तुभ भेगडे, शाखाधिकारी सारंग शहापूरकर तसेच पुणे पीपल्स बँक तळेगाव दाभाडे शाखेतील सर्व कर्मचारी वर्ग व पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते. शाखेच्या या यशामुळे परिसरातील ग्राहक व नागरिकांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तळेगाव दाभाडे पुणे पीपल्स बँकेच्या शाखेने काल अखेर या ठिकाणी 230 कोटीचा व्यवसाय केलेला आहे. त्यामुळे 225 कोटी 225 कोटीचा टप्पा पार केल्यानंतर आज या ठिकाणी बँकेमध्ये सर्व स्टाफला शुभेच्छा आणि केक कापण्याचा कार्यक्रम होतो आहे. तळेगाव शाखा ही 6 मे 2000 साली सुरू झाली. 26 वर्ष या शाखेला पूर्ण झाले. बँकेने आत्तापर्यंत या शाखेचा बँकेच्या ज्या 23 शाखा आहेत त्यात प्रथम क्रमांक व्यवसायाच्या बाबतीमध्ये नेहमी गेल्या अनेक वर्ष सातत्याने असतो. यावर्षी म्हणून बँकेचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. पुणे पीपल बँकेची स्थापना 1 जानेवारी 1952 रोजी वसंत पंचमीला झाली. बँकेने 23 शाखांमधून मार्च अखेर एकूण व्यवसाय 3063 कोटीचा केलेला आहे. 31 मार्च अखेर ठेवी 1840 कोटीचा आहे. यामध्ये बँकेने एकूण कर्ज 1223 कोटीचे दिलेले आहेत. अशा प्रकारे बँकेचा एकूण व्यवसाय 3063 कोटी रुपयाचा आहे. एक आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक म्हणून बँकेला अखिल भारतीय कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट असेल, बँको असेल, अनेक सहकारातल्या संस्था असतील यांनी अनेक पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. यामध्ये तळेगाव शाखेमध्ये आपण आत्ता सांगितलं की 160 कोटीचा व्यवसाय केलेला आहे. 230 कोटीचा व्यवसाय केलेला आहे. यामध्ये बँकेच्या वतीने नेहमी ज्या ग्राहकांना सुविधा दिल्या जात आहेत त्यामध्ये NFT आहे, RTGS आहे, मोबाईल बँकिंग आहे, QR कोड, SMS बँकिंग, लॉकर सुविधा, या सर्व सुविधा बँकेच्या वतीने 23 शाखांमधून दिल्या जातात. बँकेच्या या ठिकाणी 3 शाखा नवीन प्रस्तावित आहेत. त्यामध्ये बँकेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त झालेला आहे, ISO नामांकन झालेलं आहे. अशा प्रकारे पुणे पीपल्स बँकेची वाटचाल ह्या अमृत महोत्सवी वर्षाकडे यावर्षी अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात बँकेच्या वतीने. बँकेच्या वतीने गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज, बिझनेस लोन, रेंट डिस्काउंटिंग, प्रोजेक्ट लोन, ग्रुप लोन, कॅश क्रेडिट या सुविधा, या प्रकारची कर्ज ही विविध प्रकारची कर्जे ही गरजूंना आणि खातेदारांना, ग्राहकांना दिली जातात. बँकेच्या ठेवीवर चांगल्या प्रकारचं व्याज दिलं जातं. ज्येष्ठ नागरिक असतील, नागरी सहकारी पतसंस्था असेल यांना नेहमीच्या व्याजापेक्षा थोडं जास्त व्याज दिलं जातं आहे. ज्येष्ठ नागरिकांना आमच्या स्टाफच्या वतीने घरपोच सुविधा दिल्या जातात. आणि म्हणून अशा प्रकारे ग्राहकाभिमुख दृष्टिकोन ठेवून बँकेच्या वतीने नेहमी कामकाज केलं जात आहे. आणि म्हणून बँकेचं ब्रीदवाक्यच आहे, विश्वास ठेवावा असे विश्वस्त, की या ठिकाणी बँकेचे विश्वस्त अतिशय पारदर्शकपणे बँकेचा कार्यभार सांभाळत असल्या कारणाने बँकेचे चेअरमन श्रीधर गायकवाड आहेत.
व्हाईस चेअरमन बिपिनभाई शाह आहेत. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाषभाऊ मोहिते आहेत. या ठिकाणी नव्याने CEO म्हणून घोडके साहेब कार्यरत आहेत. जनरल मॅनेजर संजय भोंडवे साहेब आहेत. या भागाच्या क्लस्टर हेड म्हणून या ठिकाणी विस्मृती मॅडम काम पाहत आहेत. बँकेचे या तळेगाव शाखेचे मॅनेजर या ठिकाणी शहापूरकर साहेब यांनी चांगल्या प्रकारे सर्व स्टाफकडून काम करून घेतल्यामुळे आज बँकेने 230 कोटी रुपयाचा व्यवसाय केलेला आहे. 225 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे आज बँकेच्या वतीने या ठिकाणी तळेगाव शाखेच्या वतीने केक कापण्याचा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि बँकेच्या वतीने भविष्यकाळातसुद्धा चांगल्या प्रकारे सुविधा दिल्या जातील आणि बँकेने यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवण्याकडे लक्ष दिलेलं आहे, मार्केटिंगकडे लक्ष दिलेलं आहे. त्या दृष्टीने बँकेचं कामकाज हे भविष्यकाळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालेल असा मला ठाम विश्वास वाटतो.